जल, जंगल आणि जमीन आमचीच चा नारा देत रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका गुरुवारी शेकडो आदिवासींच्या आक्रोशानं दणाणून गेला। मुसळधार पाऊस सुरू असतानाही हातामध्ये मागण्यांचे फलक आणि मनात आपल्या अस्तित्वाची लढाई घेऊन शेकडो आदिवासी बांधव रस्त्यावर उतरले। जागृत कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्जत प्रांत कार्यालयावर हा भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। स्थानिक आदिवासींची कोणतीही संमती न घेता सुरू असलेल्या या प्रकल्पाच्या प्रक्रियेवर आंदोलकांनी तीव्र आक्षेप घेतलाय। आमच्या जमिनीवर आमचे भवितव्य ठरवण्याचा अधिकार फक्त आमचाच आहे, असा ठाम इशारा आता आदिवासी बांधवांनी प्रशासनाला दिलाय। आता या जन आक्रोशानंतर प्रशासन टॉरंट जलविद्युत प्रकल्पाबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। कर्जत तालुक्यातील लाखाची वाडी येथील आदिवासी समाज हा आणि त्यांना साथ देण्यासाठी कर्जत आणि खालापूरचे बाकी कष्टकरी शेतकरी सर्व या मोर्चात सहभागी झाले होते। आणि या मोर्चा आम्ही लाखाची वाडीची 96 एकर जमीन जे शासनानं आदिवासींना जगण्यासाठी दिली होती, जी जमिनीवर आमचं गुजराण होते, उपजीविका चालते आणि आजही त्या जमिनीत आमची घरं आहेत, आमची झाडं आहेत, आमची स्मशानभूमी आहे आणि भविष्यातील आमच्या मुलाबाळांना घर बांधण्यासाठी जागा आम्ही राखीव ठेवलेली आहेत। ही जमीन शासनाचे प्रतिनिधी म्हणून इथं काम करत असलेल्या तहसीलदारांना ही जमीन टोरंट कंपनी म्हणजे जे काही टोरंटचं धरण होतं आहे, या धरणाच्यासाठी ही 96 एकर आदिवासींची जमीन 30 वर्षाच्या करारानं ती टोरंट कंपनीला दिलेले आहे। याचा विरोध करण्यासाठी आज आम्ही इथं जमलेलो आहोत। त्यासोबतच टोरंटचे धरण होतं आहे, त्या धरणालासुद्धा आमचा विरोध आहे हे सांगण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। आणि या मोर्चाचं निवेदन आम्ही येथील प्रांत अधिकाऱ्यांना द्यायला आलो होतो, पण प्रांत अधिकारी इथे जागेवर नसल्यामुळे त्यांचे सहकारी नायब तहसीलदार यांना आज आम्ही या मोर्चाचं निवेदन सादर केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तुमच्या भावना आणि तुमचं निवेदन आम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचू। एकदा शासनाला सांगू इच्छितो की जर आपण आमच्या या मागण्या तातडीनं मंजूर केल्या नाहीत, आमची 96 एकर जमीन आम्हाला परत मिळाली नाही, तर आम्ही पुन्हा एकदा उग्र स्वरूपाचे आंदोलन याच ठिकाणी करू। एवढं बोलून जमिनी ह्या टॉरंटोमध्ये गेलेल्या आहेत, तर त्या गेल्यात तर आमचा आदिवासी जगणार कसा? हे 96 एकर ही आजोपंजोबांना दिलेली आणि यावरून त्या आदिवासींचा विकास व्हावा म्हणून लाख रुपये त्या लोकांना दिलेले होते। कारण फळझाडं फुलझाडं लावून ती जागा तुम्ही सांभाळायची म्हणून त्या वाडीचं लाखाचे वाडी असे नाव पडलेले आहे आणि ते अजून जिवंत आहे आणि ही नंतर पण जिवंत राहणार आहेत। जिवंत राहण्यासाठी आम्ही मोठे आंदोलन करू, नाहीतर मग इथं येऊन आम्ही सगळे पोरं बाळं इथं येऊन उपोषण करू। उपोषण जर नाही मंजुरी मिळाली तर आम्ही आत्मदहन करू इथं सगळे आदिवासी लोक इथं तहसीलदारांच्या समोर। एवढे जमिनी 96 एकर जागा आमची आहे। आज आम्ही 5 गावचे लोक आहेत तिथे उपस्थित, बाजूची पण माझी बंधू बहिणी आलेले आहेत। ही जागा आम्हाला जीवन जगण्यासाठी आहे, जीवन जगण्यासाठी आहे म्हणून आज आम्ही जीवन घेऊन इथे आलेले आहेत, धावत पळत की आम्ही जगायचं कसं काय म्हणून आम्ही इथे आलेले आहेत। ही जाग्यावरती जरी कोणी त्यांनी जर आम्ही जर सांगून सुद्धा जरी तिथं काही त्यांनी जर केलं तर आम्ही आदिवासी बांधव कधीच गप्प बसू शकेल नाही। आणि मग ते काय कुठं त्यांचं काय झालं तिथं आमची लोक जर गेली तर ते काय सांगणार? चोरीचे आरोप लावणार, आम्हाला आतमध्ये टाकणार, पोलीस लोक आम्हाला मरमून मारणार आमचा गुन्हा नसताना। म्हणून हे मी सांगते तुम्हाला, आज आमच्या जमिनीमध्ये आमची सत्ता, आम्हीच राहणार, आम्हीच जगणार, आम्हीच ते करणार, आम्ही सरकारच्या ताब्यात देऊ शकेल नाही। तोरणची भाषा, तोरण तिथं आले, कुठला तोरण आहे ना कुठला वेळ आली तर आम्ही तोरण पण मोडू शकेल, आम्ही मागे सरणार नाही, आम्ही मरू पण जमीन सोडणार नाही। आम्ही तिथे जन्मले आहे त्या जागाचे, आजकाल ह्यांनी कायदे काढून कायद्यामध्ये आमची जमीन घेतात। आम्ही काय उपाशी मारायचं काय? तिथे पोरं बाळ आमची उपाशी ठेवायची काय? एवढे पैसे तेवढे लालची लावतात
पाठीशी दुसरे लोक आणतात आणि त्यांना हे करून मग हा ताई असं होईल, ताई तुम्हाला काय मिळेल, ताई तुम्हाला अमकं भेटेल, ताई मजुरी भेटेल, तुम्ही सुखी व्हाल. आणि मग तिथं आमच्या जीवावरती दुसरे लोक उठतात. अशी आम्हाला फसवणूक होते. आम्ही अनपट असताना आम्हाला काही तिथे समजत नाही. आमचे आईवडील होते ते पण अनपटच होते, आजे पण जे अनपटच होते. कसायचे खायचे, काळी घोंगडीची खोळ होती त्यांच्या डोक्यात, काळी घोंगडी घालायची आणि शेतीमध्ये काम करायचं. आणि ती जागा जर आत गेली असेल तर आमच्या आदिवासीच्या जीवाला काय वाटत असेल. आणि काय ह्या मागण्या जसं आमच्या कानावर आलंय तसं आम्हाला झोप लागत नाही का, आम्हाला जेवण जायत नाही का, आम्हाला काय होत नाही, काय होतंय काय नाही, काय होतंय काय नाही. आणि ते पण त्यांनी वेगळ्या प्रकारचं प्रकरण तिथे काढलेले, धरणे काढलेले आहेत, हे ते काढलेले आहेत. मग आम्ही कुठे जगायचं. आम्हाला एक उत्तर असं मिळालं, तुमच्या ना मंत्र्यांची घरं लोटल्यात, आम्ही आमदारांची घरं लोटले, तुमचं काय केव का आले, तुमची पण लोटू, असं पण आम्हाला उत्तर मिळालेले आहेत. मग सांगा आता तुम्ही आम्ही काय करणार. घेणार म्हणजे घेणारच असा आमचा निर्णय आहे. हे मी तुम्हाला ठामपणे सांगते. आम्हाला हे फसवले जातात, कोण पण येतात, काय पण सांगतात. आमची भोळी माणसं. आता सांगितलं त्या भाऊंनी की सही करायची नाही, कागदावरती कोण आलं तर कोण सांगल तुम्हाला एवढे पैसे देतो तेवढे पैसे. लाचार कोणाला व्हायचं नाही. आपल्याला जमीन वाचवायची आहे ना, तर लाचार कोणाचं व्हायचं ना, कोणाच्या संगतीला फिरायचं नाही. आपण का त्यांच्या जीवन जगत नाही, आपण कष्ट करून जीवन जगवतोय. ह्याच्यावरती ध्यान ठेवा. आज आहे तर उद्या नाही. माझं काय होईल काय नाही काय सांगू शकेल नाही. पण या जमिनीसाठी ना मला फाशीला घेतलं तरी मी जाईन, पण मला जमीनच पाहिजे. माझ्या एवढी जनता आहे.